जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर केली. खरंच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे की शेतकऱ्यांची थट्टा आहे? या कर्जमुक्तीतल्या काही अटी जर वाचल्या तर त्याचा प्रत्यय येईल. मुळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असं या योजनेचं नाव आहे. आणि या योजनेमधून 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीची कर्जमुक्ती देणार असल्याचं या सरकारचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. 30 सप्टेंबर 2025पर्यंत ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती देऊ असं या सरकारचं वचन आहे. पण त्यामध्ये काही भ्रामक अटी आहेत. त्या अटी अशा आहेत: 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंतचं ज्यांनी कर्ज उचललेलं आहे आणि ते कर्ज 30/9/2025ला जर थकीत झाला असेल तर त्या कर्जामध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफी हे सरकार देणार आहे. पण त्याच्यात एक गोम अशी आहे: 1/4/19 पूर्वी जर तुम्ही पहिल्या कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, 1/4/19 पूर्वी जे कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांचा तर विषयच येणार नाही. ते NPAमध्ये गेले काय, थकीत राहिले काय, त्यांचा कुठेही विचार केला गेला नाही. जे उद्धव ठाकरेंच्या कर्जमाफीतून वंचित राहिले, जे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या सरकारमधून माफीमध्ये वंचित राहिले, यांना कुठलाही चान्स नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा वंचित ठेवण्यात आले आणि ज्यांनी या कर्जमाफीमध्ये फायदा मिळाला आहे त्यांना देखील नव्या कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आले. मग याच्यात समाविष्ट कोण आहेत? तर समाविष्ट हे आहेत की ज्यांनी 1/4/19 नंतर कर्ज उचलले पण पूर्वी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही असे आणि अल्प मुदतीची पीक कर्ज असतील ते यांना 2 लाखापर्यंतचा माफ देण्यात येईल. याच्यामध्ये ॲग्रिस्टॅग नोंदणी, आधार लिंक अतिशय आवश्यक आहे. तसंच याच्यामध्ये कर्मचारी असणाऱ्यांना, ज्या घरात कर्मचारी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जे आयकरदाते आहेत त्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. ज्यांच्याकडे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांनाही कर्जमाफी नाही. मग हे सरकार जे आकडा फुगवून सांगते 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देत आहोत आणि 36,585 कोटी कर्जमाफी देत आहोत, याचं जर पुनरावलोकन केलं तर 56 लाखापैकी 10% तरी 56,000 तरी शेतकरी या कर्जमाफीत बसतील का, हा प्रश्न आहे. आणि पहिल्यासारखी ही कर्जमाफी नसून तुमच्याकडे जर 2 लाखापेक्षा अधिकचं कर्ज असेल, जे नवीन खातेदार आहेत ज्यांनी कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही पण आताच 1 एप्रिल 19 नंतरचे खातेदार आहेत आणि त्यांच्याकडं 2 लाखापेक्षा अधिकचं कर्ज असेल, 3 लाख असेल, 4 लाख असेल, 5 लाख असेल, पुनर्गठित असेल, तर त्यांना
त्यांच्याकडची उर्वरित रक्कम OTS वन टाईम सेटलमेंट नावाखाली एक रकमी बँकेत भरावी लागेल, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये सरकारचे 2 लाख रुपये येऊन पडतील. तोपर्यंत कर्जमाफी नाही. आणि जे नियमित कर्ज भरणारे आहेत, कधीच थकवत नाहीत, त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं कर्ज म्हणजे प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, 1/4/19 ते 31/3/25 ज्यांना पहिल्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, त्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. म्हणजेच आज प्रत्येक शेतकरी 3 लाख, 4 लाख, 5 लाखाच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे, तरी कर्जमुक्ती नसून हे सरकार बँका गब्बर करण्याचं आणि बँकांच्या वसुलीचं एजंट आहे का? शेतकऱ्याच्या तोंडाला हरताळ फासली, तोंडाला पानं पुसली आहेत. निवडणुकी अगोदर 7-12 कोरा करून आश्वासनं द्यायची आणि शेवटी त्याच शेतकऱ्यांची थट्टा करायची. या शेतकरी कर्जमुक्तीमधून शेतकरी कर्जमुक्त होणार आहे की बँकांचा खजिना भरणार आहे? या सरकारच्या धोरणावर जर हे सरकार म्हणत असेल की एकदा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला पुनश्च लाभ नाही, तर या मंत्रिमंडळाला सुद्धा 2029 घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. यांना देखील आमदार असेल, खासदार असेल, पुन्हा निवडून दिले जाणार नाही. जो न्याय आमच्या शेतकऱ्याला, तोच न्याय तुम्हाला का असू नये? जर आम्हाला 2019 पूर्वी कर्जमाफीचा थोडा फायदा मिळाला असेल, तर हा लाभ घेता येत नाही. मग तुम्हाला 2014 लाभ घेता येतो, 2019 घेता येतो, 2024 घेता येतो आणि पुन्हा तोंड इचकून 2029 घेता येतो का? तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही दिलेला हा झटका, शेतकरीसुद्धा तुम्हाला तडका दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. देर आहे अंधेर नाही. 2029 तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा शेतकरी राजा थांबणार नाही. ही मांडलेली शेतकऱ्याची क्रूर थट्टा तुम्हाला निश्चितच झटका दिल्याशिवाय राहणार नाही.